नमस्कार मित्रांनो. आज आपण इथे एका इंडिकेटरबद्दल चर्चा करणार आहोत. तर या इंडिकेटरचं नाव आहे सुपर ट्रेंड इंडिकेटर. मित्रांनो, हे इंडिकेटर म्हणजे ट्रेंड्स कसा आहे हे दर्शवते. तर आपण इथे पाहू शकता ग्राफमध्ये की ही जी ग्रीन लाईन तुम्हाला दिसत आहे ही पॉझिटिव्ह सुपर ट्रेंडची लाईन आहे आणि जी रेड तुम्हाला दिसत आहे ती निगेटिव्ह सुपर ट्रेंडची लाईन आहे. तर हे जे इंडिकेटर आहे हे ट्रेंड डायरेक्शन इंडिकेटर आहे. हे कसे काम करते? तर मित्रांनो, येथे आपले जे सेटिंग्स आहेत त्याच्या बेसवर हे इंडिकेटर काम करते. तर आपण इथे पाहू शकता हे सुपर ट्रेंड इंडिकेटर आपण इथे चार्टवरती प्लॉट केल्यानंतर त्याच्यात काही सेटिंग आहेत. तर इथे इनपुटमध्ये लेंथमध्ये 10 आणि फॅक्टरमध्ये 3 बाय डिफॉल्ट हे सेटिंग ह्या इंडिकेटरसोबत येते. तर लेंथ 10 आणि फॅक्टर 3. तर ही जी सेटिंग आहे या सेटिंगच्या बेसवर हे इंडिकेटर वर्क करते. आता 10 आणि 3 म्हणजे काय? तर जेव्हा मागच्या 10 कॅन्डलचा ब्रेकआउट होतो, तर इथे आपण पाहू शकता हा जो ट्रेंड होता डाऊन ट्रेंड, येथे 10 कॅन्डलचा प्रिवियस 10 कॅन्डलचा जेव्हा ब्रेकआउट झाला तेव्हा इथे मित्रांनो एक ग्रीन लाईन बनण्यास सुरुवात झाली. म्हणजे हा जो ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह साईडला गेला, हे असं इथे दर्शवण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतात की बऱ्याच वेळ हा ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्हमध्ये राहिला आणि फायनली जेव्हा मागच्या 3 कॅन्डलचा इथे ब्रेकडाऊन झाला तेव्हा इथे ट्रेंड आहे तो चेंज झालेला दर्शवला आहे. तो कसा दिसला? तर जी ग्रीन लाईन होती ती चेंज होऊन रेडमध्ये कन्वर्ट झाली आणि जो ट्रेंड आहे तो निगेटिव्ह साईडला गेला असं इथे दिसण्यात येतं. पुन्हा इथे मागच्या 10 कॅन्डलचा ब्रेकआउट झाल्यानंतर येथे पुन्हा एक ग्रीन लाईन प्लॉट झाली. तर अशा प्रकारे रेड आणि ग्रीन लाईन प्लॉट होते, त्याला सुपर ट्रेंड इंडिकेटर म्हणतात. आणि हे जे आहे ते ट्रेंड जो काय आहे तो दाखवण्याचं काम करते. तर मित्रांनो, जर आपण स्कॅल्पर ट्रेडर असाल तर येथे सुपर ट्रेंड जे आहे याच्या ट्रेंडच्या हिशोबाने येथे ट्रेड घेण्यास मदत होते. पण ट्रेड घेण्या अगोदर जर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल तर इथे आपले काही चार्ट पॅटर्न्स किंवा आपलं जे काही प्राईज ॲक्शनचं नॉलेज असेल त्या हिशोबाने इथे ट्रेड घेऊ शकता. तर आपण हे पाहू शकतात की इथे कशा प्रकारे हे सुपर ट्रेंड इंडिकेटर वर्क करते. तर याचं एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे अशी आहे मित्रांनो की हे जे आहे ते बऱ्याच वेळा सिग्नल इथे फेल्स सिग्नल्स जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. जसं इथे निगेटिव्ह साईडला ब्रेकडाऊन झाल्यानंतर इथे निगेटिव्ह सेलची इथे आपल्याला इंडिकेट केलं आणि लगेच इथे बायचं इंडिकेट केलं आणि लगेच इथे सेलचं इंडिकेट केलं. तर अशा प्रकारे हे इंडिकेटर काम करते मित्रांनो. तर ह्या ज्या बाबी आहेत तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं ॲनालिसिस करावं लागेल, थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल की हे वारंवार जे फेल सिग्नल येतात याच्यासाठी आपल्याला काहीतरी बघावं लागेल. पण जेव्हा मित्रांनो एक ट्रेंड सुरू होतो तेव्हा ते इंडिकेटर पूर्णपणे अशा प्रकारे एका ट्रेंड लाईनसारखं वर्क करतं मित्रांनो. तर इथे पाहू शकतात की हा डाऊन ट्रेंड होता, तर इथे बरेच वेळ इथे कंटिन्यू हा डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे सुपर ट्रेंड आहे. तर याच्याबद्दलची जी बेसिक माहिती होती ती मी आपल्याला इथे शेअर केली आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर अशाच प्रकारे मी जे बेसिक आहेत इंडिकेटरबद्दलची माहिती आपल्यासोबत शेअर करेन. वेगवेगळे इंडिकेटर आहेत, खूप आहेत. तर त्याच्याबद्दलची बेसिक माहिती मी आपल्यासोबत इथे शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. तर पहा हे याचे परफॉर्मन्स जेव्हा एक कंटिन्यू एक ट्रेंड चालू असतो तेव्हा सुपर ट्रेंड
कशाप्रकारे ते वर्क करतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की येथे फेल सिग्नलसुद्धा मिळतात. तर त्याला अवॉइड करण्यासाठी काहीतरी सेटिंग्समध्ये आपल्याला इथे बॅक टेस्टिंग करून सेटिंग्समध्ये आपल्याला एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करावं लागेल मित्रांनो. तर इथेच थांबतो मित्रांनो. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.